तुमच्या पेपरमध्ये मार्क्स कट का होतात आहे? हा मॅथ्स 2चा पेपर आहे, 10वीचा आहे. पेपरमध्ये सगळं व्यवस्थित लिहिलेलं आहे, फॉर्म्युले व्यवस्थित आहे, प्रेझेंटेशन छान आहे, हँडरायटिंग व्यवस्थित काढलेलं आहे, पॉईंट्स हायलाईट केलेले आहेत. तरीसुद्धा मार्क्स कट होतात. का होतात? तर तुमच्या सिली मिस्टेकमुळे. क्वेश्चन नंबर व्यवस्थित नाही टाकत, छोट्या छोट्या फॉर्म्युल्याजमध्ये तुम्ही चूक करता, त्यामुळे तुमचे मार्क्स कट होतात. आता इथे तुम्ही बघता छोटीशी चूक केलेली आणि इथे हाफ मार्क्स कट झालेला आहे. फॉर्म्युला माहीत असतानासुद्धा 3 मार्कापैकी 2.5 मार्क इथे दिलेले आहेत. आणि सेकंड क्वेश्चन लिहायचं, थर्ड क्वेश्चन लिहायचं तर सेकंड क्वेश्चन लिहिलेला आहे आणि एवढा मोठा 3 मार्काचा क्वेश्चनचे मार्क्स कट झालेले आहे. रॉंग क्वेश्चनसाठी कोणताही मार्क्स देत नाही आहे. त्यामुळे 2 पेजेसचा जरी तुम्ही क्वेश्चन सॉल्व केला, जर तुमचं क्वेश्चन चुकला नंबर, तर तुमचे मार्क्स कट होतात. त्यामुळे डबल तुमचे क्वेश्चन चेक करून तुम्ही क्वेश्चन लिहित जा आणि तुमच्या फ्रेंड्सला शेअर करा.